नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. भटकंती तुमच्यासोबत या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आपली मागच्या भागातली भटकंती तुम्हाला आवडलीच असेल. आजचा आपला भटकंतीमधला दिवस 5वा आणि आपण भेट देत आहोत प्रसिद्ध अशा बनारस हिंदू युनिव्हर्सिटीला. मित्रांनो, BHU ही आशियातील सर्वात मोठ्या निवासी विद्यापीठांपैकी एक आहे. याची स्थापना 1916 साली महान शिक्षण तज्ज्ञ आणि स्वातंत्र्य सैनिक मदन मोहन मालवलिया यांनी केली. संपूर्ण कॅम्पस खूप मोठा, हिरवागार आणि शांत आहे. जणू वाराणसीच्या आत एक छोटंसं शहरच. मित्रांनो, कॅम्पसमधून चालताना दोन्ही बाजूंना हिरवळ, सायकलवरून जाणारे विद्यार्थी आणि अभ्यासाचा उत्साही माहोल, सगळंच खूप सुंदर वाटत होतं. येथे कला, विज्ञान, वाणिज्य, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी असे विविध विभाग आहेत. तसेच प्रसिद्ध इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी BHU वाराणसी सुद्धा याच कॅम्पसमध्ये आहे. आता आपण बघणार आहोत BHU मधला सर्वात खास भाग, येथे असलेली मंदिरे. मित्रांनो, सर्वप्रथम आपण भेट देत आहोत प्रसिद्ध श्री विश्वेश्वर मंदिरला, ज्याला नवीन विश्वनाथ मंदिर असेही म्हणतात. हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. पांढऱ्या संगमरवरी बांधकामामुळे मंदिर अतिशय सुंदर आणि शांत वाटते. मित्रांनो, हे मंदिर 1966 साली पूर्ण झाले आणि त्याच्या बांधकामासाठी बिर्ला कुटुंबाने मोठे योगदान दिले होते. म्हणून काही लोक याला बिर्ला मंदिर असेही म्हणतात. मित्रांनो, इथे सकाळची आणि संध्याकाळची दोन्ही वेळेची आरतीचं विशेष आकर्षण असतं सर्वांना. येथे घंटानाद, मंत्रोच्चार आणि भक्तांचा उत्साह सगळं वातावरण भक्तिमय करून टाकतं. मित्रांनो, मंदिराच्या आत गेल्यावर तुम्हाला हे लक्षात येतं की इकडे शिवाची पवित्र शिवलिंगे आहेत. भिंतीवर भगवद्गीतेचे श्लोक कोरलेले आहेत. येथे येणाऱ्या प्रत्येकाला आध्यात्मिक प्रेरणा मिळतं. मित्रांनो, जर तुम्ही BHUला भेट देत असाल तर हे मंदिर नक्की पहा. येथे येऊन मनाला खूप शांतता आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. BHU कॅम्पसमधला दुसरा महत्त्वाचा मंदिर म्हणजे त्रिदेव मंदिर. त्रिदेव म्हणजे हिंदू धर्मातील 3 प्रमुख देवता, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. या तिन्ही देवतांची एकत्रित पूजा या मंदिरात केली जाते. त्यामुळे हे मंदिर एकता आणि संतुलनाचे प्रतीक मानले जाते. मंदिराची वास्तू साधी पण अत्यंत पवित्र वातावरण देणारी आहे. आतमध्ये त्रिमूर्तींची सुंदर मूर्ती एकाच ठिकाणी स्थापित आहे. मित्रांनो, BHU परिसरामधलं तिसरं महत्त्वाचं मंदिर म्हणजे श्री सत्यनारायण तुलसी मानस मंदिर. हे मंदिर पूर्णपणे पांढऱ्या संगमरवरी दगडांनी बांधलेलं आहे. हे मंदिर भगवान राम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांना समर्पित आहे. BHU मधील सर्व प्रमुख मंदिरांचे दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही निघालो. तर आपण आता चाललो संकटमोचन मारुती मंदिरामध्ये. मित्रांनो, संकटमोचन म्हणजेच संकटाचा नाश करणारा. भगवान हनुमान हे भक्तांचे रक्षण करणारे आणि अडचणी दूर करणारे देव मानले जातात. त्यामुळे येथे येणारा प्रत्येक भक्त मनापासून प्रार्थना करतो. मित्रांनो, असं म्हणतात की हे मंदिर 16व्या शतकात महान संत कवी तुलसीदास यांनी स्थापिले. अशी मान्यता आहे की याच ठिकाणी हनुमानजींचे त्यांना दर्शन झाले होते आणि त्यानंतरच त्यांनी इथे मंदिर उभारले. मंगळवार आणि शनिवार हे 2 दिवस इथे विशेष गर्दीचे असतात. हजारो भक्त दर्शनासाठी येतात. सकाळची आणि संध्याकाळची आरती अनुभवणे म्हणजे एक अद्भुत आध्यात्मिक अनुभव असतो. हे मंदिर वाराणसीतील 80 घाट परिसराच्या जवळ स्थित आहे आणि शहरातील प्रमुख धार्मिक स्थळांपैकी हे एक मंदिर आहे. या मंदिरात बुंदीचा लाडू हा मुख्य प्रसाद म्हणून इकडे चढवला जातो. आणि मित्रांनो, तुम्ही बघू शकाल की या मंदिराजवळ असंख्य माकडं आहेत. बोलो बजरंग बली की जय. मित्रांनो, जर तुम्ही वाराणसीला भेट देत असाल तर संकटमोचन हनुमान मंदिराचं दर्शन घ्यायला विसरू नका. येथे येऊन मनाला खरंच खूप शांती, ध्येय आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. मित्रांनो, सर्व मंदिराचे दर्शन करून झाल्यावरती आम्ही निघालो
स्वर्णवेद मंदिर बघण्यासाठी. मित्रांनो, स्वर्णवेद मंदिर म्हणजे वाराणसीतील भव्य, अद्भुत आणि आधुनिक वास्तुकलेचा नमुना असलेला महामंदिरच. हे मंदिर वाराणसीपासून सुमारे 12 ते 15 किलोमीटर उमराह परिसरात स्थित आहे. मंदिरात गेल्यावरती सुरुवातीलाच सिक्युरिटी चेकिंग होते. स्वर्ण मंदिर हे बहुमजली, साधारण 7 मजले भव्य बांधकाम आहे. हजारो खांबांनी सजलेली विशाल रचना, संगमवरी नक्षीकाम, प्रचंड मोठा सभागृह. आणि आता आपण ते सकाळच्या टायमाला आणि संध्याकाळच्या टायमाला इथे आपण बघू पण शकतो. इथे असं फोटो मध्ये पण दाखवले संध्याकाळच्या टायमाला खूप प्याला दिसतो. इथे मोदीजी पण आले आणि आजनं पण खूप चांगलं आहे. मित्रांनो, आपण पाहू शकता मंदिराची वास्तुकला अत्यंत भव्य आणि आकर्षण आहे. संपूर्ण रचना पांढऱ्या संगमवरी दगडात उभारलेली आहे. इथला परिसर अतिशय स्वच्छ, शांत आणि व्यवस्थित आहे. शहराच्या गोंगाटापासून दूर इथे येताच एक वेगळीच ऊर्जा जाणवते. आपल्या चप्पला काढण्यासाठी इथे समोरच जुताघर आहे. इथे आपण चप्पल काढतो. हे सगळं विनामूल्य आहे. इथे पुढे गेला माझे आजी आजोबा आणि भाऊ आहे आणि पाठी माझी मम्मी पण आहे आणि माझे ब्लॉगिंग माझे पप्पा करतात. बिहाइंड द सीन्स माझा भाऊ पण एक ब्लॉगर आहे. त्या चॅनल नाही आहे बट युट्यूबवर आहे. बट गॉगल आबांचा घेतलेला आहे. भाड्याने घेतलाय. हो ना, कलाकुसरी ॲक्च्युली बघण्यासारखी आहे. एक पार्टमध्ये कलाकुसरी दिसते. बघू शकतात केवढी चांगली इथे असं कलाकारी केली आहे. त्याचं फाउंटन की संध्याकाळच्या टायमाला खूप नरेंद्र मोदी आणि योगीजी. बाप रे, वा. आणि आपण आता तुम्हाला नंतर सेकंड फ्लोअरला पण घेऊन जाऊ. पहिले आपण बघू शकतात केवढे जास्त लोक इथे येतात. 360 व्ह्यू घेऊ इकडनं. मित्रांनो, हे मंदिर विहंगम योग संस्था यांनी उभारले आहे. येथे स्वरवेद या पवित्र ग्रंथातील संदेश भिंतीवर कोरलेले आहेत. या मंदिरातील मुख्य ध्यान सभागृहात एका वेळी हजारो लोक बसून ध्यान करू शकतात. यातली आतली शांतता आणि भव्यता पाहून अक्षरशः मन भारावून जाते. आता आपण पण ध्यान करणार आहोत. तुम्ही पण इथे येऊन बघा. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघता पण नंतर तुम्ही स्वतःची डोळ्याने बघता. आणि मी पण आता सध्या जो आपण बसलो आहे तो आहे मुख्य ध्यान सभागृह. इथलं वातावरण इतकं शांत आहे की काही क्षण डोळे बंद करून बसलात तरी मन पूर्णपणे रिलॅक्स होऊन जातं. स्वरवेद हा एक आध्यात्मिक ग्रंथ आहे ज्यामध्ये आत्मज्ञान, ध्यान आणि जीवनाचे तत्वज्ञान सांगितले आहे. हे मंदिर फक्त वास्तुशिल्पासाठी प्रसिद्ध नाही तर इथे मिळणाऱ्या मानसिक शांतीसाठी देखील इथे हे ओळखले जाते. सौंदर्याने भरलेलं हे मंदिर, ज्याची कलाकुसरी नक्षी जर तुम्ही बघितली तर ही खरंच नेक्स्ट लेवल. आजच्या धावपळीच्या जीवनात अशा ठिकाणी काही वेळ घालवणे खूप आवश्यक आहे. आता नवीन ब्लॉगर बघा काय करतोय.
घसरगुंडी पण घेऊ शकतात. झाली झाला घसरगुंडी घ्यायची हे तुम्हाला घेऊन दाखवतो. हत्ती सगळं युद्ध आहे. जर तुमचा प्लॅन असेल युद्धला यायला तर तुम्ही इथे visit करायला विसरू नका. संध्याकाळच्या टायमाला पण येऊ शकतात, दुपारच्या पण टायमाला येऊ शकतात तुम्ही. असं काय आहे ना की दुपारच्या टायमाला या, संध्याकाळच्या टायमाला या. संध्याकाळी चांगलं असतं बट तिकडनं आपल्याला पुढे जायला जागा नाही आहे. बघू शकतात मेडिटेशन रूम दिले इथे. तुम्हाला तिकडनं तिकीट घ्यायची, इथे प्रसाद होते आणि आपल्याला त्याच्यामध्ये जाऊन बसायचं आणि मेडिटेशन करायचे. हे बघा इथे तिकीट भेटते, पेपर भेटतील तुम्हाला. त्याच्यावर त्याची माहिती असेल याची. त्याच्यानंतर मग पेपर घेऊन जायचं आणि आपल्याला तिथे जाऊन बसायचं मेडिटेशन करायला. प्रसाद बघ काय प्रसाद लाडू भेटणार प्रसादला. कशा लाडू म्हणजे कशाचा लाडू? बुंदी आहे. बुंदी आणि गुडाचा लाडू आहे हा. तुम्ही कुठच्या गावातून आले? महाराष्ट्र. अरे हो महाराष्ट्र राज्य झालं मला वाटतं. मुंबई तुम्ही कुठले? मी अहिल्यानगरचा, अहमदनगरचा. अहमदनगर. ओके. इथे 1 महिन्यासाठी आलो. मित्रांनो, यूपीमध्ये महाराष्ट्रीयन कुटुंब भेटल्यावर त्यांच्याशी गप्पा मारण्याचा मोह आवरत नाही. त्यांच्याशी भरपूर गप्पा मारून झाल्यावर आम्हाला हे कळलं की या सर्वेत मंदिरामध्ये विहंगम योग संस्थेशी हे कुटुंब जोडलेलं होतं. हे बांधून आणि अजून वरचे मधले जे आहेत हे पूर्णपणे अंडर कन्स्ट्रक्शन्स आहेत. बाहेरचे जे बाजू जी आपण बघतोय ही बाजू ही सुद्धा देखील पूर्णपणे अंडर कन्स्ट्रक्शन आहे. त्यामुळे आपल्याला वरती जाता येत नाही, पण खालती जे आपण तुम्हाला मी दाखवलं पूर्णपणे व्ह्यू दाखवला, त्याचा एक्सटेरियर दाखवला, तो पूर्णपणे एवढा म्हणजे फोटो आपल्या व्हिडिओ शूटिंगमध्ये आपण हा कैद करून ठेवलेला आहे आणि या आठवणी आपण घेऊन चाललेलो इकडनं. तर आपण आलो ह्या साईडनी आणि आपण जाणार आहेत ह्या साईडनी, हा एक्झिट. तर मित्रांनो, स्वर्वेद महामंदिराचा हा अनुभव खरोखरच अविस्मरणीय आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बनारसमधला आपला हा 5वा आणि शेवटचा दिवस. येथून आपण चाललो आहे यूपीमधल्या एक नवीन ठिकाणी, नवीन शहरात, जेथे गेल्यावर तुम्ही जय श्रीराम बोलल्याशिवाय राहू शकत नाही. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन सफरीमध्ये. तोपर्यंत हसत राहा, पाहत राहा आपला मराठमोळा यूट्यूब चॅनल. त्याचं नाव आहे भटकंती तुमच्यासोबत.